हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण एक आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस जे की नेहमी खरीच माहिती देतात आणि भरतीच्या संदर्भात जेव्हा जेव्हा त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तेव्हा तेव्हा त्याच पद्धतीनं झालेल्या आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं. तर अशा आपल्या लाडक्या देवाभाऊंनी आज एक मोठी घोषणा केली पहा की राज्यामध्ये 70,000 जागा भरल्या जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये MPSC मार्फत किती जागा भरल्या जाणार आहेत वगैरे सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे. तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आगामी भरतीसाठी सगळ्याच परीक्षांसाठी एकच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये म्हणजे विठ्ठल जोशी ॲपमध्ये जेवढे म्हणजे सरळ सेवा भरतीचे जेवढे कोर्स आहेत ना ते सगळे कोर्स एकत्रितरित्या एकाच ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे 6-7 हजाराचे जे कोर्स होतात ते फक्त 999 रुपयाला तुम्हाला मिळणार आहेत आणि निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. नवीन नवीन अपडेटसाठी आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे ना ते जॉईन करा. तर या ठिकाणी पहा, विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनलवर मी ऑलरेडी अपडेट दिलेला आहे आणि काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी ती माहिती पाहूयात आपण आता. तर पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ते. तर या ठिकाणी पहा, मुंबई या ठिकाणी जे सह्याद्री अतिथीगृह आहे त्या ठिकाणी आज बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी भरतीचा आढावा घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवाप्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. राज्यात लवकरच नव्या पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सुमारे 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यांनी स्पष्ट दिले पहा, 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणजे MPSCकडून सुमारे 20,000 पदे भरली जाणार आहेत पहा. म्हणजे MPSCकडून किती पदं भरली जाणार आहेत तर 20,000 आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. म्हणजे MPSC मार्फत 20,000 पदं भरली जाणार आहेत आणि जी सरळ सेवेनं आहे ती 50,000. त्याच्यानंतर भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच इतर सचिव उपस्थित होते. त्याच्यानंतर पहा, राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. युवकांच्या मनात शंका राहू नये यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात कोणत्याही विभागाने मागे न राहता सर्वांनी एकत्र येत प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं पहा, आणि ही माहितीनं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेली आहे बरं का, हे पण लक्षात असू द्या. तर अतिशय आनंदाची बातमी आहे पहा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी. तयारी लागा. 2026 वर्षामध्ये खूप मोठी भरती होणार आहे. यावर विश्वास ठेवा आणि अभ्यासाला लागा. जर तुम्हाला TCSनं घेतलेले पेपर पाहिजे असतील तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि TCS PYQP हे विकत घ्या. याच्यामध्ये आत्तापर्यंत 200पेक्षा जास्त पेपर दिलेले आहेत आणि अजूनही भरपूर पेपर यामध्ये मी अपडेट करणार आहे. तर निश्चितच तुम्हाला सरावासाठी याचा फायदा होणार आहे आणि ॲक्च्युअलमध्ये TCS मार्फत कसे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला कळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.